सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणिती शिंदे या प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल सोलापूर शहर, मध्य व उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे, महाविकास आघाडीचे नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर मागे असलेल्या कैलासवासी राजमल बोमड्या मंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. सोलापूर शहर, मध्य व उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेने आणि सहकार्य केलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, महाविकास आघाडीचे इतर घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचंड बहुमत देऊन विजय केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले. जनता जनार्दन आमच्यासाठी देव आहे म्हणून निवडून दिलेल्या देवासमोर आज कृतज्ञता व्यक्त करते. कामं केल्यामुळे शहरातील जनतेने मला 3दा आमदार म्हणून निवडून दिलं. काम करणारे आहोत म्हणून ग्रामीण भागातील जनतेने मला विश्वास दाखवून खासदार म्हणून निवडून दिलं. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, दिलीपराव माने, विश्वनाथ चाकोते, धर्मराज काडादी, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, भाकपचे कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, माजी महापौर महेश कोटे, जनार्दन कारंपुरी, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, संजय हेमगड्डी, प्रवक्ते अशोक निंबर्गी, शिवसेनेचे अस्मिता गायकवाड, आम आदमी पार्टीचे निहाल किर्नल्ली, समाजवादी पार्टीचे अबू तालिब डोंगरे, महेश गादेकर, सुरेश फलमारी, दत्ता सुरवसे, भरत जाधव, कुमुद अंकराम यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी, हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. माझ्या स्वप्नासोबत तुमचे पण स्वप्न जोडले. माझं स्वप्न काय? तुम्ही तुमची कामं करणं, तुमची स्वप्न पूर्ण करणं हे माझं स्वप्न आहे. पण मला माहिती आहे की जेव्हा आपला माणूस लोकप्रतिनिधी होतो तेव्हा आपली कॉलेज टाईट होते. आज मी खासदार म्हणून आहे, तुम्ही पण तुमच्या गल्लीत खासदार म्हणून त्या ठिकाणी वावरत असता. इतक्या वर्षांनी 10 वर्षांनी आपल्याला हा मान मिळाला. तो मान माझा नाही, तो मान तुमचा आहे. तो अपमान पुसून काढला आणि तो मान आज तुमच्यामुळे मला मिळाला. पण तुमची पण कॉलेज टाईट करायला हरकत नाहीये. आणि मला माहिती आहे कारण गावोगावी ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे मागच्या 10 वर्षात आपल्याला आपण खचून गेलेले कुठेतरी. पण आज ही आशेची किरण तुमच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात या ठिकाणी आली आहे. तुमचे मनापासून आभार मानते. लोकसभेमध्ये पहिले काही क्षण, पहिले काही दिवस अजूनही कधीतरी विश्वास होत नाही. अजूनही आमदारच मला असं वाटतं. खासदार लिहायला किंवा खासदार जेव्हा ऐकते तेव्हा विश्वास होत नाही. आणि मी आमदार तुमच्यामुळे झाली, तुमच्यामुळे 3दा आमदार झाली. आणि आमदारकीमध्ये जेवढं काम केलं किंवा तुमच्या आशीर्वादाने जे काम केलं त्याच्यामुळे लोकांनी विश्वास ठेवून खासदार म्हणून ग्रामीण भागात निवडून दिलं. ग्रामीण भागामध्ये त्यांना माझ्या कामाचा अनुभवच नव्हता, पण केवळ तुमच्यामुळे त्यांनी माझ्यात विश्वास ठेवला. आणि आज जेव्हा मी 3दा आमदार झाले तेव्हा मला कळतं की खासदारकी किती मोठी असते. ते आमदारकीचा एक मतदारसंघ असतो, तो गुणिले 6 म्हणजे खासदारकीचा मतदारसंघ असतो. 6,80,000 लोक तुम्हाला मतदान करतात, ही काही चेष्टा नाहीये. आणि अतिशय गांभीर्याने मी तुम्ही दिलेली ही जबाबदारी पार पडणार आहे. तुम्हाला माहिती आहे माझ्याकडून काही चूक झाली किंवा कामात काही दिरंगाई झाली तर कान धरून खाली बसवा. ती ताकद तुमच्यात आहे, ती ताकद विसरू नका. सदा पुणेजी तुम्ही ती ताकद विसरू नका. ती बाबासाहेबांनी आणि संविधानाने आपल्याला दिलेली, तुम्हाला दिलेली ताकद आहे. जसं या इलेक्शन मध्ये दाखवून दिलं की लोकशाही काय असते, तसं लोकप्रतिनिधीवर पण घटक केलं की तुमचं काम असतंय. कधीच विसरू नका. एवढी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. नाहीतर डोक्यात ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात जायला सोपं असतं, पण जमिनीवर ठेवणं हे तुमचं काम आहे. तो शब्द तुम्ही मला द्या आणि तुम्ही द्याल एवढा मी आशा बाळगते. जितना बड़ा संघर्ष उतनी ही शानदार जीत. आणि तो संघर्ष तुम्ही सगळ्यांनी इलेक्शन मध्ये खूप जणांना त्रास झाला, दमदाटी होते, काही ठिकाणी आम्ही कमी करतो, बीजेपीचे लोक सुटत फिरत होते. आणि मला माहिती आहे की तो त्रास तुम्हाला माझ्यामुळे सहन करावा लागला, त्याबद्दल क्षमा असावी. समाजवादी पार्टीला इंडिया अलायन्सला मतदान केलं आणि म्हणून तुमची गरज आहे.
तुम्ही जाऊन घरोघरी सांगा की जात पातीवर इलेक्शन होत नाही, इकडे बिडी कामगार, यंत्रणा कामगार भुके मारतायत आणि अशा वेळेस भाजपला फक्त ही गोष्ट जर सुचत असेल तर ते लोकशाहीतला सर्वात मोठा पाप आहे. हे तुम्ही घरोघरी जाऊन सांगणं गरजेचं आहे. माझा जो अनुभव आहे मागच्या 3 इलेक्शनचा, आता काँग्रेसला महाविकास आघाडीला 6 पैकी 4 मतदारसंघात लीड आहे. असं जर झालं तर आपण 4 काय 6 ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीच्या जागा घेऊ शकतात. पण विधानसभेचं पॅटर्न लोकसभेपेक्षा वेगळं असतं. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.